नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्याकडे इतिहासाच्या काही पाठ्यपुस्तकांमधील निवडक भाग आले आहेत आणि या स्रोतांमधून आपण जनपद आणि गणराज्य या संकल्पना उलगडून पाहणार आहोत. वरवर पाहता हे फक्त जुने शब्द वाटतात, पण भारतात राज्याची आणि प्रशासनाची कल्पना कशी जन्माला आली याचा हा पाया आहे. आपल्याला साधारणपणे शिकवलं जातं की भारतात फक्त राजेशाही होती, पण या स्रोतांमध्ये काहीतरी वेगळंच दडलंय. चला तर एकत्र उलगडून पाहूया. अगदी बरोबर. आज आपण एका प्रवासावर निघालो आहोत. हा प्रवास आहे भटक्या टोळ्यांपासून ते स्थिर राज्यांपर्यंतचा. पण यातला सर्वात रंजक भाग म्हणजे यात फक्त राजा-राणीच्या गोष्टी नाहीत, तर यात लोकशाहीच्या हरवलेल्या मुळांचा शोध आहे. भारतात हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या शासन पद्धती आजच्या काळातही आपल्याला आश्चर्यचकित करू शकतात. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. या स्रोतांनुसार सगळ्यात आधी जन ही संकल्पना येते. हा जन म्हणजे नेमकं काय होतं? एखादं गाव किंवा शहर होतं का? नाही, अजिबात नाही. वैदिक काळात जन ही संकल्पना भूमीशी जोडलेली नव्हती. जन म्हणजे रक्ताच्या नात्यांनी जोडलेला एक मोठा लोकांचा समूह. यात कुल, ग्राम, गोत्र हे सगळे घटक होते. अच्छा. कल्पना करा की एक मोठं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाच्या अनेक शाखा एकत्र प्रवास करत आहेत. ते एका ठिकाणी स्थिर नाहीत. त्यांची ओळख त्यांच्या जमिनीवरून नाही, तर त्यांच्या कुळातून आणि पूर्वजांकडून होती. म्हणजे एका अर्थाने ही एक फिरती, भटकंती करणारी व्यवस्था होती. मग यांना एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट कोणती होती? नातेसंबंध आणि सामूहिक ओळख. ते स्वतःला एका विशिष्ट पूर्वजाचे वंशज मानत. त्यांचे देव, त्यांच्या प्रथा, त्यांच्या परंपरा सगळं सारखं होतं. आणि त्यांचा प्रमुख? त्यांचा नेता होता, त्यांचा संरक्षक होता, पण तो जमिनीचा मालक नव्हता. कारण जमीन ही संकल्पनाच तेव्हा सामूहिक होती, वैयक्तिक मालकीची नव्हती. मग हे चित्र बदलायला सुरुवात कधी झाली? जनपासून जनपदपर्यंतचा प्रवास कसा झाला? कारण पद या शब्दातच कुठेतरी स्थिरावण्याचा, पाय रोवण्याचा अर्थ दडलेला आहे, नाही का? नेमका तोच मुद्दा आहे. जेव्हा हे जन सप्तसिंधूच्या प्रदेशातून पूर्वेकडे म्हणजे गंगेच्या सुपीक खोऱ्यात आले, तेव्हा चित्र बदललं. अच्छा. इथे त्यांना शेतीसाठी उत्तम जमीन मिळाली, ज्यामुळे त्यांना भटकंती करण्याची गरज उरली नाही. ते एका जागी स्थिरावले आणि ज्या क्षणी ते स्थिरावले त्या क्षणी माझी जागा किंवा आमचा प्रदेश ही भावना जन्माला आली. अच्छा. जनपद या शब्दाचा अर्थच आहे जिथे जनाने आपले पाय रोवले, ती भूमी. इथेच खरी गंमत सुरू होतीये. म्हणजे जन अधिक भूमी. बरोबर. जनपद ही भारतातली पहिली खरी राज्य होती. पण या राज्यांचा कारभार कसा चालायचा? हा राजन आता राजा झाला होता का? म्हणजे त्याचे निर्णय अंतिम मानले जायचे का? नाही, सुरुवातीच्या काळात नाही. हीच तर यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ऋग्वेदातील जनव्यवस्थेचा प्रभाव अजूनही होता. सभा आणि समिती नावाच्या दोन संस्थांना प्रचंड अधिकार होते. सभा आणि समिती? हो. सभा म्हणजे गावातील किंवा कुळातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित लोकांची परिषद, तर समिती म्हणजे जनपदातील सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारी एक मोठी सभा. एक मिनिट. म्हणजे तुम्ही म्हणताय की या संस्था इतक्या शक्तिशाली होत्या? हो, इतक्या की जनपदाच्या प्रमुखाला म्हणजे राजनला निवडण्याचे किंवा काही चुकीचं केल्यास त्याला पदावरून काढून टाकण्याचे अधिकार या सभा आणि समितीकडे होते. काय सांगताय? म्हणजे राजन हा लोकांना त्यांच्या प्रतिनिधींना जबाबदार होता. तो पूर्णपणे स्वतंत्र किंवा अमर्याद सत्ताधीश नव्हता. थांबा, म्हणजे आपण ज्याला राजेशाही समजतो त्यात प्रत्यक्षात राजाला काढून टाकण्याची ताकद लोकांच्या संस्थांकडे होती. हे तर आजच्या लोकशाहीतील महाभियोग म्हणजे इम्पीचमेंट सारखा वाटतंय. ही कल्पनाच कितीतरी आधुनिक आहे. अगदी. जेव्हा या भौगोलिक सीमा निश्चित झाल्या तेव्हा समाजावर याचा काय परिणाम झाला असेल? म्हणजे आपले आणि परके ही भावना अधिक तीव्र झाली असणार. हो, आणि लोकांच्या दैनंदिन जीवनातही खूप मोठे बदल झाले. जसे की? पहिला बदल म्हणजे समाजाचं स्वरूप फक्त रक्ताच्या नात्यांपुरतं मर्यादित राहिलं नाही. त्या भूमीवर राहणारे इतर लोकही हळूहळू समाजाचा भाग बनू लागले. अच्छा. आणि दुसरा मोठा बदल म्हणजे सामूहिक मानसिकतेकडून वैयक्तिक कुटुंबाला महत्त्व मिळू लागलं. माझं घर, माझं शेत या कल्पना रुजल्या. यामुळे कुटुंब प्रमुख आणि कुळधर्म यांना व्यवहारात महत्त्वाचं स्थान मिळालं. बरोबर. कारण एकदा तुमच्याकडे काहीतरी आपलं म्हणून असतं तेव्हा ते वाचवण्याची जबाबदारी येते. मग या नवीन राज्यांच्या संरक्षणाची व्यवस्था कशी उभी राहिली?
अगदी बरोबर. याच गरजेतून एका नवीन वर्गाचा उदय झाला. हा वर्ग होता शस्त्रविद्येत निपुण असलेल्या योद्ध्यांचा. त्यांचं कामच होतं जनपदाच्या सीमांचं रक्षण करणं. अच्छा, एक वेगळा वर्ग तयार झाला. हो, प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी यांनी आपल्या अष्टाध्यायी या ग्रंथात या वर्गासाठी जनपदीन हा खास शब्द वापरला आहे. जनपदीन. हो, हे जनपदीन म्हणजे जनपदाप्रती निष्ठा असलेले व्यावसायिक सैनिक. याच वर्गाने पुढे राजसंस्थांच्या निर्मितीमध्ये आणि विस्तारात खूप मोठा वाटा उचलला. आणि या जनपदांचा विस्तार कसा झाला? म्हणजे छोटी छोटी जनपदं एकत्र येऊन मोठी राज्य कशी बनली? त्यासाठी आपल्याला स्रोतांमध्ये मुख्यत्वे 3 पद्धती दिसतात. पहिली पद्धत होती नैसर्गिक विकासाची, म्हणजे एकाच कुळातील जन विकसित होऊन मोठं जनपद बनलं. उदाहरणार्थ मत्स्य, चेदी, गांधार, काशी, कोसल ही जनपदे अशी तयार झाली. ठीक आहे, ही झाली नैसर्गिक वाढ. दुसरी पद्धत कोणती होती? दुसरी पद्धत होती एकत्र येण्याची. अनेक लहान मोठी कुळं किंवा जन एकत्र येऊन एक मोठं आणि शक्तिशाली जनपद बनवत. अच्छा, युतीसारखं काहीतरी. हो, एक प्रकारे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पांचाल जनपद. नावाप्रमाणेच यात साधारणतः 5 वेगवेगळे जन एकत्र आले होते. कदाचित बाह्य शत्रूंपासून संरक्षण मिळवण्यासाठी किंवा व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आणि तिसरी पद्धत तर आपण इतिहासात नेहमीच पाहतो. हो, ती म्हणजे जिंकून घेण्याची. मोठ्या आणि बलशाली जनपदांनी लहान आणि कमकुवत जनपदांवर आक्रमण करून त्यांना आपल्या राज्यात सामील करून घेणे. आणि इथूनच मग साम्राज्य विस्ताराला सुरुवात झाली असणार. अगदी. आपण जेव्हा प्राचीन भारताचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर राजे महाराजे, त्यांचे मोठे राजवाडे आणि युद्ध येतात. पण या माहितीनुसार तेव्हा फक्त राजेशाही नव्हती, गणराज्य नावाची एक वेगळीच व्यवस्था होती. हे काय प्रकरण आहे? हे ऐकूनच खूप आश्चर्य वाटतं. हेच तर या संपूर्ण चर्चेतलं सगळ्यात आकर्षक आणि महत्त्वाचं प्रकरण आहे. उत्तर वैदिक काळातील ग्रंथ तसेच जैन आणि बौद्ध साहित्य आपल्याला सांगतात की त्या काळात अनेक जनपदे ही राजशाही पद्धतीची नव्हती, तर गणराज्य पद्धतीची होती. गणराज्य? हो, याला गणसंघ असंही म्हटलं जायचं. पण गणराज्य म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जिथे कोणताही एक वंशपरंपरागत राजा नसतो, तर जनपदाचे सदस्य किंवा त्यांचे प्रतिनिधी एकत्र येऊन राज्यकारभार चालवतात. अरे वा! गण या शब्दाचा एक अर्थ आहे समान सामाजिक दर्जा असलेला सत्ताधारी वर्ग. म्हणजे सत्ता एका व्यक्तीच्या हातात केंद्रित नव्हती, तर ती एका समूहाकडे विभागलेली होती. याचे एखादं ठोस उदाहरण आहे का आपल्याकडे? हो, आणि ते खूप प्रसिद्ध आहे. गौतम बुद्धांचे जीवन अशा अनेक गणसंघांशी जोडलेले होतं. शाक्य, लिच्छवी, मल्ल ही काही प्रमुख गणराज्य होती. गौतम बुद्ध? हो, स्वतः गौतम बुद्धांचा जन्म शाक्य कुळात म्हणजेच एका गणराज्यात झाला होता. त्यांचे वडील राजा शुद्धोधन हे शाक्य गणपरिषदेचे प्रमुख होते. अच्छा. त्यांना राजा म्हटलं जायचं, पण ते वंशपरंपरागत राजे नव्हते. त्यांची त्या पदावर निवड झाली होती. ते त्या परिषदेचे अध्यक्ष होते. ही खूप मोठी माहिती आहे. म्हणजे सिद्धार्थ गौतमाचे वडील एक प्रकारे प्रेसिडेंट होते, किंग नव्हते. मग या गणसंघांमध्ये राज्यकारभार नेमका कसा चालायचा? सगळ्यांची मतं विचारात घेतली जायची का? यात आपल्याला मुख्यत्वे 2 प्रकारच्या पद्धती दिसतात. एक होती लोकसत्ताक पद्धती. लोकसत्ताक? हो, यात राज्याच्या वेगवेगळ्या भागातून ज्यांना खंड म्हणत सक्षम आणि योग्य व्यक्तींची प्रतिनिधी म्हणून निवड केली जायची आणि त्यांच्या हातात राज्यव्यवस्था सोपवली जायची. म्हणजे ही आजच्या प्रातिनिधिक लोकशाहीच्या खूप जवळ जाणारी पद्धत होती. अगदी. आणि दुसरी पद्धत? दुसरी होती अल्पलोकसत्ताक पद्धती, ज्याला इंग्रजीत ऑलिगार्की म्हणतात. यात प्रशासनाचे सर्व अधिकार राज्याच्या किंवा समाजातील काही निवडक, प्रतिष्ठित आणि शक्तिशाली कुळांच्या किंवा लोकांच्या सभेकडे असायचे. अच्छा, म्हणजे काही ठराविक घराण्यांची सत्ता होती. हो. कौटिल्य आणि पाणिनी यांनी अशा संघांना राजशब्दोपजीवी संघ म्हटले आहे. राजशब्दोपजीवी? काय आकर्षक शब्द आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे जे राजा या शब्दावर आपली उपजीविका करतात. कारण या संघातील प्रत्येक सदस्य राजा ही पदवी लावू शकत होता. क्या नोंदताय? म्हणजे एकाच राज्यात अनेक राजे? हो. कल्पना करा, जणू काही एखाद्या देशाची सत्ता एकाच मोठ्या व्यावसायिक घराण्याच्या हातात आहे आणि त्या कुटुंबातला प्रत्येक महत्त्वाचा सदस्य स्वतःला राजा मानू शकतो. माझ्या डोक्यात गोंधळ उडालाय.
म्हणजे युद्धाचा निर्णय घ्यायचा असेल तर हे सगळे राजे एकत्र बसून मतदान करायचे की काय? अगदी तसंच. लिच्छवी गणराज्याच्या वैशाली येथील सभेमध्ये तर हजारो सदस्य एकत्र बसून चर्चा करायचे आणि बहुमताने निर्णय घ्यायचे. प्रत्येक महत्वाच्या विषयावर मतदान व्हायचं. अविश्वसनीय आहे हे. हे तर झालं प्रशासनाचं वर्गीकरण. पण या स्रोतांमध्ये उपजीविकेनुसारही काही प्रकार दिले आहेत. ते काय आहेत? हो, गणसंघांची अर्थव्यवस्था कशी आहे यावरही त्यांचं स्वरूप अवलंबून होतं. काही गणसंघ आयुधजीवी होते, आयुधजीवी. म्हणजे ज्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था, समाज आणि ओळखच युद्धाशी आणि शस्त्रविद्येशी जोडलेली होती. यौधेय, मालव, क्षुद्रक ही याची उत्तम उदाहरणे आहेत. आयुधजीवी म्हणजे जसं प्राचीन काळातलं स्पार्टा होता तसं काहीसं. त्यांच्यासाठी शस्त्र हे केवळ संरक्षणाचं साधन नव्हतं, तर तो त्यांच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा भाग होता. अगदी बरोबर. यामुळे त्यांची राजकीय निर्णय घेण्याची पद्धतही इतरांपेक्षा वेगळी, अधिक आक्रमक असणार. तर दुसरीकडे वार्ता शस्त्रोपजीवी गणसंघ होते. वार्ता शस्त्रोपजीवी. वार्ता म्हणजे व्यापार, कृषी आणि पशुपालन. हे गणसंघ युद्धकलेसोबतच या गोष्टींवरही अवलंबून होते. ते अधिक संतुलित होते. अच्छा. कांबोज आणि सुराष्ट्र ही याची उदाहरणे आहेत. ते लढवय्येही होते आणि उत्तम व्यापारी आणि शेतकरीही होते. तर या सगळ्याचा अर्थ काय? आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की प्राचीन भारतातील राजकीय प्रवास हा किती विविधतेने आणि गुंतागुंतीने भरलेला होता. आपण नातेसंबंधांवर आधारित फिरत्या जनपासून सुरुवात केली, मग जमिनीला महत्त्व देणाऱ्या स्थिर जनपलांपर्यंत पोहोचलो. आणि पुढे तर राजेशाहीच्या बरोबरीने चालणाऱ्या लोकशाही आणि गणराज्य व्यवस्थांचाही शोध घेतला. हो. आणि या संपूर्ण विकासामागे भौगोलिक सीमांची जाणीव आणि स्वायत्तता म्हणजे स्वतःचा कारभार स्वतः करण्याची इच्छा या दोन मुख्य प्रेरणा होत्या. याच जनपदांमधून पुढे 16 महाजनपदांचा उदय झाला, ज्यांनी भारताच्या इतिहासाला एक नवीन दिशा दिली. पण तो एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे. नक्कीच. पण जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. हो, जर आपण याला मोठ्या चित्रात ठेवून पाहिलं तर या स्रोतांनुसार हजारो वर्षांपूर्वी सभा आणि समिती यांसारख्या संस्थांना राजणला पदावरून दूर करण्याचा अधिकार होता. गणराज्यांमध्ये नेते निवडले जात होते, मतदान होत होते. जर आपण या घटनांकडे इतिहासातील काही अपवाद म्हणून न पाहता भारताच्या सुरुवातीच्या राजकीय परंपरेचा एक मूलभूत आणि अविभाज्य भाग म्हणून पाहिले, तर आपल्या राजकीय इतिहासाची आणि ओळखीची समज किती बदलू शकते. लोकशाही ही केवळ पाश्चिमात्य देणगी आहे हा विचार कितपत खरा ठरतो?